माणसाकड मनच भर ना ग, नादच लागला बाबा. माणसाकड मनच भर ना ग, नादच लागला बाबा. आता जो तुम्ही प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टू व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता. आणि आपण हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डेकोरेशन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही यूज करू शकता. हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो. टेलिग्रामच्या चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन जे पण मटेरियल आहे तिथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट येथे ओपन करायचं आहे. कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्हाला काय करायचे, तुमचे जे फोटो आहे तिथून सिलेक्ट करून घ्यायचे. तर आपण एक पहिला हा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करून घेऊया. त्याच्यानंतर सिम्पली दुसरा आपल्याला आहे ना जो व्हिडिओ दिला बीटमा व्हिडिओमध्ये तो इथे सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढे फोटो असतील इथून सिलेक्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे इथून आपण हा फोटो इथून एक घेऊया आणि हा अशा प्रकारे इथून आपण 5-6 फोटो इथून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सिम्पली इथून ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करू इथून परफेक्ट सेट करून घ्यायचा स्क्रीन बरोबर. त्याच्यानंतर आता जे पण पुढचे फोटो आहेत ते पण इथून सेट करून घ्यायचे अशा प्रकारे. तर जे पण राहील तर आपण परफेक्ट सेट करून घेऊया. हा पण घेऊया इथून. हा ओके, हा राहिला आपला तो पण घेऊया अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा शेवटचा राहिला इथे घेऊया. तर हे बसलेले आहेत अशा प्रकारे. तुम्ही नीट बसवा, मी आपले बसवलेत अशा प्रकारे. तिथून हे बसल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, ते ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पहिले इन्व्हिटेज आहे ते ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं. जो आपण बीटमा व्हिडिओ दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला ते सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ ते ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पहिली बीट आपली कुठे आहे ते इथे बघायचं. म्हणजे कुठे चेंज होत आहे, इथे आपली बीट आहे ना चेंज होते अशा प्रकारे. तर इथे तुम्ही बघू शकाल की इथून चेंज होते. तर सिम्पली हा जो पहिला फोटो इथपर्यंत ते चिल्लेन ठेवायचे. त्याच्यानंतर हा व्हिडिओ परफेक्ट बसून जाईल. हा जो तिसरा फोटो आहे हा पण बसून जाईल. त्याच्यानंतर चौथा जिथून आपला फोटो म्हणजे जिथून चेंज होती चौथी बीट ते तेच अशा प्रकारे इथून चेंज होते. तर सिम्पली हा जो तिसरा फोटो इथून कमी करायचा आहे. हा त्याच्या पुढचा सुद्धा फोटो इथून अशा वेळी इथून बीट चेंज होते ते याच्या अशा कमी करायचा आहे. पण ह्याच्या पुढचा बीट म्हणजे कुठे फोटो बीट आपली चेंज होते तिथपर्यंत फोटो इथून ठेवायचा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्हाला करत हे इथून आपण थोडं राहिलं ते पण करून घेऊया इथे. तर हा पण इथून अशा वेळी ॲड करूया. ओके, इथून हा पण करूया. तर एखादा फोटो राहिला आपला इथून ॲड करून घेऊया म्हणजे परफेक्ट बसून जाईल व्हिडिओ आपला. म्हणजे बीटनुसार फोटो सर्व बसून जातील. तर कुठे गेला आपला हा फोटो, हा घेऊया इथून ॲड करून. त्याच्यानंतर परफेक्ट बसतो इथे. ओके, त्याच्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि डिलीट करून टाकायचं आहे. आणि इथे पहिल्या व्हिडिओचे ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आणि आपण जे PNG दिले मटेरियलमध्ये हे PNG इथून ॲड करायचं. पहिला जेवढा आपला फोटो तेवढी ठेवायचे. पुन्हा आपल्या तिसऱ्या फोटो कशी यायचे आणि पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून तेच PNG इथून ॲड करायचं आहे आणि इथून शेवटपर्यंत न्यायचं हे PNG अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हे जे फोटो आहे तिथून पहिल्यांदा ॲड करून घ्यायचे. तर हा राहिलेला आपला परफेक्ट सेट करायचा इथून घेऊया. तर इथून हे फोटो सर्व सेट झाल्यानंतर तुम्ही पण पहिल्यांदा करून घ्या बीटनुसार. त्याच्यानंतर आपण पुढचे तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो इथून परफेक्ट ॲड करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आहे ना आता सिम्पली ह्या फोटोला आपले इफेक्ट ॲड करायचे आहेत. तर पहिले काय करायचे, जे आपले पहिले ट्रान्झॅक्शन आहे तिथेच त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ना ओल्ड फ्लेम हा जो इफेक्ट आहे तुम्ही म्हणजे सिम्पली ट्रेंडिंगमध्ये असेल किंवा सर्च करून सुद्धा इथून ॲड करू शकता. सिम्पली इथून हा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो आहे तिथे यायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये थांबायचं. यामध्ये तुम्हाला फेड इनचा जो इफेक्ट आहे तुम्ही म्हणजे सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्याची जी खालची लेंथ असेल 2.0 ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे ना तिथे यायचं आणि कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. यामध्ये हा जो आपला तिसरा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला सिम्पली बाउन्स 1चं जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला ना रोल इन अँड आउट 1चं जो फेड आहे इथून या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला स्मार्टफोन 1चं जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोराइटचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या बाउन्स 1चं जो फेड आहे इथून सिलेक्ट करून पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं. या फोटोला आपल्याला ना स्मार्टफोन 2चं जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे सर्व इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली पहिल्या इनजुट यायचं आहे. पहिल्या इनजुट आल्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला डायमंड झूम नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो आपला तिसरा फोटो ते द्यायचा आहे. इथे त्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये 3 नंबरला तुम्हाला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तुम्ही जर सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा तिसरा फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आणि वर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हाच इफेक्ट आहे ना सेम टू सेम त्याच्या पुढच्या फोटोला सुद्धा इथून ॲड करायचा आहे. इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर पुन्हा पहिल्या यूनिट यायचं आहे. पहिल्या यूनिट आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला ना EDGE ग्लो हा जो इफेक्ट आहे इथून मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे 4 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला ना ऑल व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.